हा विषय होणार आहे असं मी बोलताना बोललो की त्यांना की राहुल दादा असं आमचं एक कंपनीचं काम आहे. तर कंपनीचं काम काय जेवढं राहुल दादांना माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे. तर कंपनीचं काम एक आहे, विद्यार्थी आणि गरीबातला गरीब माणसासाठी मदत करण्याचं काम आपल्या पद्मालया फार्मर कंपनीचं आजही नाही, याच्यापासून म्हणजे आधी 5 वर्षापासून चालू आहे. आता आपल्या MP मध्ये गरीब शेतकरी असतात, त्यांना काही स्कीम माहीत नसते. ॲक्च्युअल आपले बियाण्याची स्कीम असते जिल्ह्यावरनं की ते नुसते सातबाऱ्यावर मिळते किंवा त्यांचं काहीतरी दुसरं डॉक्युमेंट असतं. त्यांना आम्ही तिथं पाड्यावर जाऊन सर्वांना सांगून आपल्या कंपनीतर्फे त्यांना बियाणं सुद्धा उपलब्ध करून देतो युवकांना की गरीब शेतकरी पुढे जायला पाहिजे. आपल्या कंपनीची असं महत्वाकांक्षी आहे आणि म्हणूनच आपल्या कंपनी आज इथे न थांबता 3 जिल्ह्यांवर काम करते. तर पद्मालया फार्मर हा ब्रँड झालेला आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकपर्यंत आपल्या कंपनीची मजल आहे. आणि अजून आपली कंपनी आमचे आदरणीय बापूजी, ज्यांना आम्ही गुरु मानतो, बापूजींनी आम्हाला संदेश दिलेला आहे की आपल्या 3 ब्रँच होणार आहे. पद्मालया फार्मरच्या 3 ब्रँच होणार आहे. बापूजींनी एकाच ब्रँचवर बोलले होते. जेव्हा आम्ही बापूजींना आपल्या पद्मालया फार्मर कंपनीवर आम्ही गोशाळा स्थापन केलेली, मग ते गोशाळा स्थापन करत असताना नानासाहेब आम्ही बापूजींच्या हस्ते गोशाळेचं उद्घाटन ठेवलं. साहेबांनी सांगितलं आपण बापूजींना मागवायचे तिथं. बापूजींनी आमच्या शब्दाला मान दिला. आम्ही सर्व टीम गेलो बापूजींकडे वीरपूरला. बापूजींना सर्व संकल्पना सांगितलं की आपको ऐसा ऐसा काम करना है. तो बापूजी बोले राहुल जी आप जो बोलेगा वो करेंगा बोले. बापूजींनी असा हात दिला. तर हात दिला तर खरोखर बापूजींनी गोशाळ्याचं अगदी मस्तपैकी उद्घाटन केलं. त्याप्रमाणे आज तिथं 30-40 गायी आहेत. त्याच्यानंतर मोकाटपुरे आहेत आमचे 20-30 असे छोटे मोठे जनावरे आहेत. त्या पद्धतीने गोशाळेचं एकदम उत्कृष्ट काम चालू आहे. बापूजींनी देताना संदेश असा दिला की आपल्या कंपनीचे 3 ब्रँच होणार आहे. राहुलभाई काय बोलले बापूजी, आबा की आपली ही कंपनी एक नाही तर 3 ब्रँच होणार आहे. तर साक्षात बापूजी बोलले आणि 2 वर्षात आमची चाळीसगावला एक ब्रँच झाली आपल्या कंपनीची. त्याबद्दल टाळ्यांच्या गडगडाट व्हावा. आपल्या कंपनीची चाळीसगावला एक ब्रँच आहे पवन गुरुजी. तर ती ब्रँच एकदम कार्यरत आहेत. आमचे लहान बंधू पवनदादा तिथं सर्व सक्षम आणि तिथं कार्यभार त्यांच्याकडे दिलेला आहे. आणि 3री ब्रँच आमची लवकरात लवकर पडगावला पुढे प्रयोजन आहे. म्हणजे बापूजींचेच खरोखर साक्षात आहे. आणि बापूजी म्हणजे बापूजी जे आहेत त्यांच्या शब्दाला तोल म्हणजे तोलच येणार आहे. हे जे बोलले होते की बुवा आपल्या कंपनीचे पद्मालयाचे राहुलभाई तुम्हाला 3 ब्रँच होगा. तर त्यांनी जेव्हा आमच्या गाईला टीका लावला, गोशाळेचं उद्घाटन केलं, तेव्हा ते बोलले कि वाह अपने राहुल भाई अपना 3 ब्रँच होगा. अभी ये 1 ब्रँच से अपना काम रुकेगा नहीं राहुल भाई तेरा. तर खरोखर 1 वर्षाच्या आत आम्ही चाळीसगावला ब्रँच चालू केली. तिथं प्रोसेसिंग प्लॅन चालू केला. जसंही एवढं युनिट आहे याच्यापेक्षा थोडं छोटं युनिट आहे, परंतु आजरित्या ते कार्यरत आहे. भगवान बापू म्हणजे दुसरे प्लॅन आमचा एक पद्मालया फार्मरचा तिथं चालू आहे. 3रं ब्रँच आमचा पुढे बडगावला नियोजन आहे. म्हणजे बापूजींचे जे बोलणं आहे योगेजी बापूजींचे एकदम साक्षात आहे. मलाही त्याचा अनुभव आला, कारण की मी वेळोवेळी सरांसोबत होतो आणि राहतो. सर्वांना माहिती आहे मी सरांचे एकदम जुना मित्र आहे. तर या पद्धतीने आपल्या कंपनीचं गरीबातला गरीब माणूस असो कुणालाही सहकार्य काही ना काही आपल्या कंपनीचं माध्यम चालू आहे. आणि आज जे आपल्या माझ्या 4D गावात जिथं मी बालवाडीपासून शिकलेलो आहे बरं का जिथं ज्या शाळेत मी बालवाडीपासून इथं सहभाग घेतलेला आहे, 4थीपर्यंत इथं शिकलो घडलो. आज मी माझ्या छोटा मोठा उद्योजक झालो. आणि त्या पद्धतीने त्या शाळेत माझ्या मित्राने त्या मुलांना काही ना काही त्यांचं देणं लागतं म्हणून माझ्या गावाला काहीतरी दिलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. दुसरा असं सन्माननीय व्यासपीठला मी एक सांगू इच्छितो की आता कसं असतं, नोकरी म्हणजे काय, आपण नोकर राहणं, लोकांचं गुलाम राहणं आहे. परंतु विषय कसा आहे की विद्यार्थी मित्रांनाही सांगू शकतो मी, तर खूप लहान आहेत बिचारे, त्यांना काही बोलू शकत नाही आपण. परंतु नोकरी होण्यापेक्षा उद्योजक होणं खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये नोकरदार तर भरपूर असतात, पण नोकरदार कोणी आपल्याला कोणी काही देऊ शकत नाही. आपल्याला विद्यार्थी मित्रांना कोणी नोकरदार काही देऊ शकेल का? कोणी छोटा मोठा उद्योजक राहिला तर तो काहीतरी देणं लागतो. तो म्हणतो आपलं गावाचं, तालुक्याचं, राज्याचं, देशाचं काहीतरी आपण हित जोपासू, हे त्याच्या मनात संकल्पना येते. होताना काय होतं म्हणजे झालं तरी